नेपाळ तिबेट सीमेवर 26 ऑगस्टला अचानक आलेल्या पुरामध्ये मोठा विध्वंस झाला किंवा पुराने मोठा विध्वंस केला. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यावेळी मोठा असा पाऊसही नव्हता. मग एवढं पाणी आलं कुठून? तर हिमालयाच्या सुमारे 5.200 मीटर उंचीवर हिमनद्यांचा जो मोठा भाग आहे तो अचानक कोसळला. त्यासोबत बर्फ, दगड आणि मातीचा प्रचंड लोळा हा नदीत कोसळला. नदीचा प्रवाह काही काळ अडकला आणि अचानक तो अडथळा तुटला आणि त्यानंतर पाणी, चिखल आणि दगडाचा प्रचंड वेगाचा जो लोळा तो नेपाळच्या दिशेने आला आणि गाव, रस्ते, पूल आणि अनेक इमारती वाहून गेल्या. या दुर्घटनेत शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून जवळपास 1500 लोक हे बेपत्ता असल्याचे ताज्या अहवालामध्ये सांगण्यात आलेलं आहे. बचाव कार्य सुरू असल्याने आकडे बदलत आहेत. आणखी धक्कादायक म्हणजे बेपत्ता लोकांमध्ये भारत, अमेरिका, चीन, मलेशिया, युक्रेन, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडासह अनेक देशांचे नागरिक आहेत. भारताचे शेकडो नागरिक बेपत्ता किंवा अडकलेल्या असल्याची माहिती समोर आलेली आहे. यातील अनेक जण हे कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा भूकंपामुळे झालेला पूर असल्याचे सुरुवातीला मानले जात होते. मात्र नंतरच्या माहितीनुसार मुख्य कारण हिमनद्यांचा जो कोसळलेला भाग आहे आणि त्यातून निर्माण झालेला जो प्रचंड बर्फ, दगडांचा लोळा असल्याचे समोर आले आहे. हिमालयातील हा महाप्रलय म्हणजेच भविष्यातील वाढत्या हिमनद्यांच्या धोक्याचा मोठा इशारा आहे. ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि अशाच सोप्या भाषेतील बातम्यांसाठी आपला चॅनल फॉलो करा. धन्यवाद.